खूप वर्षांपूर्वीपासून भारतातील संस्कृती, परंपरा आणि सण हे निसर्गाशी आणि मानवी जीवनाशी अतिशय जवळून जोडलेले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो. वसंत ऋतूच्या सुरुवातीला येणारा हा सण निसर्गातील नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा संपूर्ण निसर्ग बहरून जातो. झाडांना नवीन पालवी फुटते, फुले उमलतात, आंब्याला मोहर येतो आणि वातावरणात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. या सुंदर आणि उत्साहपूर्ण काळात लोक नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारून करतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवात, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. रामायणामध्येही या सणाशी संबंधित एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. रामांनी रावणाचा पराभव करून 14 वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा संपूर्ण अयोध्येमध्ये आनंदाची लाट पसरली होती. लोकांनी त्यांच्या विजयाचा आणि परतण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घरावर गुढ्या आणि तोरणे उभारली. त्या दिवसापासून गुढी विजय, यश आणि आनंदाचे प्रतीक मानली जाऊ लागली. इतिहासात आणखी एक कथा सांगितली जाते. गौतमीपुत्र शालिवाहन हा एक पराक्रमी राजा होता. तो एका साध्या कुंभाराचा मुलगा असते असे सांगितले जाते. कथेनुसार त्याने मातीपासून सैनिक तयार केले आणि त्यांच्यामुळे शत्रूंवर विजय मिळवला. या कथेमागील अर्थ असा आहे की निष्क्रिय आणि भीतीत असलेल्या लोकांना जागृत करून त्याने एक मोठा विजय मिळवला. या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली. गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे. अगदी मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या काळातही लोक आपल्या घरांच्या उंच जागी दिवे किंवा ध्वज लावत असत. आनंद, उत्सव किंवा विजय व्यक्त करण्यासाठी ध्वज, पताका किंवा गुढी उभारण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. गुढी उभारण्यासाठी साधे पण पवित्र साहित्य वापरले जाते. एक उंच बांबूची काठी, त्यावर सुंदर रेशमी वस्त्र किंवा साडी, आंब्याची पाने, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठींची माळ आणि सर्वात वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला जातो. हा कलश उलटा ठेवला जातो आणि तो समृद्धी, यश आणि ओसंडून वाहणाऱ्या आनंदाचे प्रतीक मानला जातो. आंब्याची पाने आणि मोहर हे वाढ, समृद्धी आणि नवजीवनाचे प्रतीक आहेत. आंब्याची पाने धार्मिक विधींमध्ये पवित्र मानली जातात. त्यांचा सुगंध आणि मोहराचा गोड वास निसर्गातील कीटकांना आकर्षित करतो आणि त्यामुळे पुढील फलधारणा वाढण्यास मदत होते. कडुलिंबाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. तो नैसर्गिक जंतुनाशक आणि कीटकनाशक मानला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीर शुद्ध ठेवण्यासाठी कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. यातून जीवनातील गोड आणि कडू अनुभव स्वीकारण्याचा सुंदर संदेशही दिला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक पहाटे लवकर उठतात, अभ्यंग स्नान करतात आणि नवीन कपडे घालतात. घराची स्वच्छता करून सुंदर रांगोळी काढली जाते. दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. त्यानंतर घरासमोर गुढी उभारून तिची पूजा केली जाते. या दिवशी आणखी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे पंचांगातील वर्षफलाचे वाचन. पूर्वी भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे वर्षभरातील हवामान, पाऊस, शेतीची कामे आणि इतर गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी पंचांग वाचले जात असे. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून ते ऐकत असत. गुढीपाडवा हा शेतकऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवसापासून नवीन शेती हंगामाची सुरुवात मानली जाते. उन्हाळा, पावसाळा आणि त्यातून येणारी नवी पिके या संपूर्ण कृषी चक्राची सुरुवात जणू याच दिवशी होते. पूर्वी या दिवशी समाजात दान करण्याचीही परंपरा होती. उन्हाळा लक्षात घेऊन लोक थंड पाण्याचे कुंभदान, पन्हे किंवा सरबतदान, छत्रदान, पादुकादान आणि हातपंखेदान करत असत. यामागे समाजातील इतरांना मदत करण्याची सुंदर भावना होती. या दिवशी अनेक घरांमध्ये पुरणपोळी, श्रीखंड, पन्हे यांसारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन जेवण करतात, एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात. गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तो विजय, आशा, नवी सुरुवात, निसर्गाशी नाते, आरोग्य आणि समाजातील एकतेचा सुंदर संदेश देणारा सण आहे.
म्हणूनच दरवर्षी गुढीपाडवा येतो तेव्हा तो आपल्याला सांगतो, जुने दुःख विसरून नवीन आशा आणि नवीन स्वप्नांसह पुढे चालत रहा. श्री शालिवाहन शक 1948 पराभव नाम संवत्सर तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद येवो हीच शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट आम्हाला अजून चांगला माहितीपूर्ण कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद.